प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय ना, खाऊंगा ना खाने दूंगा. भ्रष्टाचारांची जागा तुरुंगात आहे. एकही भ्रष्टाचारी सुटणार नाही. मैंने तो ईडी को खुली छूट दी है. मग त्या खुल्या छूटमधून एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांचा 50,000 कोटीचा हा घोटाळा कसा काय सुटू शकतो हे मला समजून घेण्यासाठी मी अमित शहाना पत्र लिहिलं आहे. आता मी अमित शहाना हे पत्र लिहून पुरावे दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे, अमित शहांच्या आशीर्वाद. माझं पत्र जर आपण स्पष्ट पाहिलं असेल, कागद प्लीज दिले पाहिजे. माझं पत्र जर आपण स्पष्ट पाहिलं असेल, मी त्यात लिहिलंय, हे सरकार, महाराष्ट्रातलं सरकार हे आपल्या कृपेने सुरू. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराच्या, व्यभिचाराच्या प्रत्येक घटनेला तुम्ही जबाबदार आहात. हे सगळे माझे सहकारी मागे आहेत. त्याच्यामध्ये आमचे ॲडव्होकेट स्वप्नील आहेत, आमचे पंडित अविदेश शुक्ला, हे तेच प्रकरण माझ्याकडे, त्याचाच अभ्यास आमच्याकडे चालू होता. 5,000 एकरची जमीन वन खात्याची, जी बिवलकर नावाच्या व्यक्तीच्या मालकीचीच नाही. बरोबर ना वकील साहेब? जी बिवलकर नावाच्या व्यक्तीची मालकीची नाही, ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा, कोर्टाचा स्टे आहे, अशी जमीन नगरविकास खात्याचे मंत्री, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे हस्तक संजय शिरसाट यांनी संगनमतानं ही जमीन बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिली. सिडकोचा विरोध असतानाही अधिकाऱ्यांचा, कारण त्या जमिनीवर त्यांचा अधिकारच नाही. 5,000 कोटीमध्ये 5,000 एकरमध्ये झालं काय? प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळत नाहीयेत. नवी मुंबई आणि रायगडमध्ये या जमिनीची बाजारभावाची किंमत 50,000 कोटी आहे. सर्व अधिकाऱ्यांनी ही जमीन बिवलकरला देण्यात जेव्हा विरोध केला, तेव्हा त्यांच्या बदल्या करून फक्त 25 दिवसासाठी संजय शिरसाट यांना सिडकोचं चेअरमन केलं, फक्त हे आदेश काढण्यासाठी. फक्त 25 दिवसासाठी त्यांना चेअरमन केल्यावरती ही 5,000 एकर जमीन बिवलकर नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी नियम आणि कायदा धाब्यावर बसवला. साधारण 50,000 कोटीचा हा व्यवहार आहे. याच्यामध्ये संबंधित मंत्री आणि तेव्हाचे सिडकोचे चेअरमन यांना 20,000 कोटीचा मलिदा मिळालेला आहे. लक्षात घ्या, आकडा लक्षात ठेवा, 20,000 कोटीचा. आणि या लुटीतले 10,000 कोटी दिल्लीमध्ये आलेले बॉसला. बॉस कोण? आता त्या पक्षाचे बॉस कोण आहेत ते त्यांनी सांगावं. मी माझ्या पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे. जेव्हा एक संसद सदस्य एक पत्र लिहितो, ते सुद्धा गृहमंत्र्यांना, आणि स्पष्ट सांगतो की याची चौकशी नाही, ते ताबडतोब एकनाथ शिंदे, संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्यांच्यावर या भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे दाखल केले पाहिजेत. एसआयटीची स्थापना सोडून द्या, गुन्हे दाखल करून. हे मनी लॉन्ड्रिंगचं थेट प्रकरण आहे. तुम्ही तर दिल्लीमध्ये बॉसचं नाव तिथल्या दिल्लीतल्या माणसाला पत्र लिहिलेलं आहे, म्हणजे कसं? ज्यांच्यावरती तुमचे आरोप आहे त्यांना तुम्ही पत्र लिहिलं? कारण ते या देशाचे गृहमंत्री आहेत. एकनाथ शिंदेना त्यांचे आशीर्वाद आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत ना. मी असं नेहमी सांगतो, ते त्यांनी तो पक्ष स्थापन केला, ते त्यांचे बॉस आहेत. महाराष्ट्रात काही झालं तरी अमित शहाना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीतून बसतात ना. पण तुम्ही तेच म्हणतात की बॉसला ते पैसे आले. आता तुम्ही म्हटले की अमित शहा हे एकनाथ शिंदेचे बॉस आहेत, पण पैसे त्यातले बॉसकडे आले, म्हणजे बॉस म्हणजे अमित शहा झाले. हो, मी स्पष्ट म्हटलेलं आहे. तिथे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यांच्या पक्षामध्ये अशी स्पष्ट चर्चा की यातले 10,000 कोटी दिल्लीतल्या बॉसला गेले. एवढा मोठा तुम्ही पत्र लिहिलंय. मग काय झालं? कारण तो गृहमंत्री आहे ना.
मी बॉसला पत्र लिहिलंय, मी रेकॉर्डवरती आणलेलं आहे. तुम्ही थेट अमित शहावरती पण आरोप करतात की त्यांनी 10,000 कोटी घेतले. ठीक आहे, तसं मी माझ्या पत्रात तसं स्पष्ट म्हटलेलं आहे. 10,000 कोटी दिल्लीमध्ये आलेले आहेत, एवढंच मी सांगितलंय. आणि मी अमित शहाना म्हटलेलं आहे की दिल्लीतले बॉस त्याचे तुम्ही आहात असं लोक म्हणतात, त्याच्यामुळे हा थेट आरोप तुमच्यावर होतो. तुम्हाला ह्याच्यावर कारवाई करावी लागेल. हे प्रकरण साधं नाहीये, महाराष्ट्राची लूट आहे आणि या लुटीतला वाटा दिल्लीला येत असल्यामुळे या सगळ्या भ्रष्टाचारांना समर्थन मिळतंय, प्रोटेक्शन मिळतंय, संरक्षण मिळतंय. या राज्याचा विकास थांबवण्याचं पाप अमित शहा तुम्ही करताय, हे पत्रात लिहिण्याचं हिंमत माझ्यामध्ये आहे आणि ते मी लिहिलेलं आहे. कारवाई करतील असं वाटतं का? कारण नाही. याच्यापूर्वी पण अशा पद्धतीचे आरोप सगळ्यांवर आरोप नाहीयेत, हे बघा, हे सगळे पुरावे आहेत, हे सर्व पुरावे आहेत. वकील साहेब, मंत्री रावळ यांच्या बाबतही पुरावा तुम्ही माणिकराव कोकाटे, दादा भुसे, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत यांच्यावरती आरोप केले. याच्यातील अनेक मंत्र्यांची पदं जातील असं तुम्ही दररोज सांगितलं. मी आजही सांगतोय, जर खुन्याला वाचवायचा प्रयत्न न्यायालयच करत असेल, माणिक कोकाटे गुन्हेगार नाही का? माणिक कोकाटे गुन्हेगार आहे, त्याचं फक्त खातं बदल. ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती त्याची बदली केली, बरोबर आहे, किंवा त्याला समज देऊन सोडलं. अनेकांना समज देऊन सोडण्याचे प्रकार झाले. समज देऊन याचं कारण भ्रष्टाचारांना, हा घोटाळेबाजांना संरक्षण देणारं सरकार महाराष्ट्रात अमित शहाच्या आशीर्वादानं सुरू आहे. ज्यांनी कारवाई करायची ते गृह खातं महाराष्ट्रात आणि देशात हे भारतीय जनता पक्षाकडेच आहे आणि म्हणून घोटाळेबाजांना हे संरक्षण मिळतंय. 50,000 कोटीचा घोटाळा आहे, साधा नाही. देवेंद्र फडणवीस यांना जर पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष विजय सिंगल, नाव बरोबर घेतलंय, बरोबर, तत्कालीन सिडकोचे एमडी तत्कालीन दिगीकर आणि डिगीकरांना का बदलून जावं लागलं? कारण त्यांनी ह्याच्यावर सही करण्यास नकार दिला. अनिल डिगीकर, विजय सिंगल यांनी सुद्धा सही करण्यास नकार दिल्यावर मग, आणि नकार दिला नाही त्यावेळी मी सही करणार नाही, सिडकोच्या अध्यक्षांना शिफारस करू द्या. त्यासाठी सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांना आणलं 25 दिवसासाठी आणि त्यांच्या माध्यमातून हा 5,000 एकरचा भूखंड एकनाथ शिंदे, संजय शिरसाट यांनी बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिला, ज्याचा या भूखंडावरती अधिकारच नाही. मुंबई आणि रायगडमधले जमिनीचे आजचे भाव पाहता 50,000 कोटीचा हा व्यवहार हा धर्मादाय म्हणून किंवा सामाजिक कार्य म्हणून नक्कीच केलेला नाही. त्यांचा इतिहास पाहता शिंदे आणि त्यांच्या लोकांचा, दिल्लीच्या बॉसची आणि हे सगळे पैसे देवेंद्र फडणवीस चौकशी करतील असं तुम्हाला वाटतं? बघा, मी असं म्हणालेलो आहे अमित शहाना पत्र लिहून की तुमच्यावरती आरोप होत आहेत, तुमच्यावरती बोट जात आहे. माझं म्हणणं समजून घ्या. अमित शहा हे तुमच्याकडे बोट दाखवलं जात आहे, तेव्हाही तुमची जबाबदारी आहे की या संपूर्ण घोटाळ्याची नुसती चौकशी नाही तर एकनाथ शिंदे, संजय शिरसाट यांना ताबडतोब बडतर्फ करा. याच्यावरती कोणत्याही प्रकारचा वाद प्रतिवाद करायला आमचे लोक तयार आहेत. तुम्ही फक्त पत्र लिहिलेलं आहे, आगामी पुढची रणनीती काय असेल? नाही बघा, म्हणताय तुम्ही पत्रात नको तुम्ही कारवाई होईल अशा अपेक्षाच नाही. पुढं काय पुढचं पाऊल काय तुम्ही? आणि 8 दिवसातून तो मंत्री किंवा तो विषय बाजून जातो, नवीन अजिबात नाही. हा विषय चालवण्याची जबाबदारी पत्रकारांची नाही का? आम्ही तर प्रश्न विचारतो, आता नाही विचारतो. का? माणिकराव कोकाटे, दादा भुसे नाही का? एक लक्षात घ्या, आहे ना, बॅरिस्टर अंतुले यांना मुख्यमंत्री पदावरून पत्रकारांमुळे जावं लागलं. शिवाजीराव निलंगेकर पाटील या मुख्यमंत्र्यांना सुद्धा जे प्रश्न निर्माण झाले ते पत्रकारांनी निर्माण केलेले प्रश्न होते. हा विषय महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मीडियानं सुद्धा चालवत राहिला पाहिजे. हा साधा विषय नाहीये. हजारो प्रकल्पग्रस्त नवी मुंबई आणि रायगड भागामध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, ते रांगेत उभे आहेत, त्यांना जमिनीचा तुकडा मिळत नाहीये आणि 5,000 एकर जमीन एका व्यक्तीला संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने दिली जाते. सिडकोनं 30 वर्ष ही जमीन बिवलकरांची नाही हे सांगण्यात घालवलेले आहे. सुप्रीम कोर्टाचं तेच म्हणणं असताना हे सगळे प्रक्रिया डावलून जेव्हा 5,000 एकर जमीन देण्याचा निर्णय होतो त्याचा अर्थ काय आहे?
50,000 कोटी गेले कुठे, कोणापर्यंत गेले? या 50,000 कोटीला दिल्लीपर्यंत पाय फुटले आहेत, हे त्यांचेच लोक सांगतायत. संजय तर राज्यातल्या यंत्रणेला तुम्ही मागणी का करत नाहीये? हा? राज्यातील यंत्रणेकडे पण तुम्ही का मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये तेवढी हिंमत दिसत नाही ना. राज्याच्या मुख्यमंत्र्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या, पण ती हिंमत मला दिसत नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी संजय सिरसाट असतील, माणिक कोकाटे असतील, संजय राठोड असतील, अन्य काही मंत्री असतील, त्यांच्यावरती कारवाया करण्यापासून यंत्रणेला थांबवलेलं आहे किंवा त्यांना संरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास लोकांचा नष्ट झालेला आहे. अर्थात तो अमित शहावरती आहे का? तर अजिबात नाही. हे महाराष्ट्रातल्या गुंडांचे, भ्रष्टाचारांचे दिल्लीतले सेनापती आहेत, ते आम्हालाही माहिती आहे, पण आम्ही आमचं कर्तव्य करतो. राऊत साहेब, ज्या सगळ्यांवरती आरोप होत आहेत ते सगळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री किंवा आमदार असल्याचं बघायला मिळतं, पण त्यांना पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घालतात असं म्हणायचं. नक्कीच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेकडून त्यांना अभय मिळत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यांना पाठीशी घालावं लागतं. नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे गृहमंत्री आहेत, हे लक्षात घ्या. आणि राज्याच्या गृहमंत्र्याच्या नाकासमोर, डोळ्यासमोर जर हा एवढा घोटाळा, भ्रष्टाचार सुरू असेल तर गृह खातं कुचकामी आहे, गृह खातं दुबळं आहे, गृह खातं पंगू आहे. अँटी करप्शन ब्युरो बरखास्त करून टाका. राज्याला लाचलुचपत प्रतिबंधक खातं जे पोलीस खात्याचं आहे, भ्रष्टाचार विरोधी, त्याला एक महासंचालक दर्जाचा पोलीस अधिकारी IPS आहे, बरखास्त करा. कशा करता पाहिजे? मध्यंतरी संजय सिरसाटसमोर एक बॅग पाहायला मिळाली होती, कधी त्यात पैसा असल्याचा दावा तुम्ही केला, ते पैसे देत होते का? तुम्ही शब्द जपून वापरा. पैसे दिसतायत, दावा नाही केला, आणि ते पैसे आहेत हे मान्य केलेलं आहे संजय सिरसाट. तुम्ही सुद्धा पत्रकारांनी फार काळजीपूर्वक याच्यामध्ये शिरलं पाहिजे. पैसे दिसतायत, ते कागदाचे तुकडे नाहीयेत किंवा शेंगदाणे नाहीयेत, ते पैसेच होते. लाखो कोट्यावधी त्या खोलीमध्ये, ती जी खोलीचं रेकॉर्डिंग झालं त्याच्यामध्ये 50 ते 60 कोटी रुपये कायम असतात. सर, पण आता तुम्ही तक्रार करून न्यायालयात जाऊन याविषयी काय पुढे भविष्यात? हे प्रकरण न्याय प्रविष्टच आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना, बरोबर ना स्वप्नजी? हे प्रकरण कोणत्या, या प्रकरणाला, संपूर्ण प्रकरणाला सुप्रीम कोर्टात स्टे आहे, आणि स्टे असतानाही 5,000 एकर जमीन एकनाथ शिंदे आणि संजय सिरसाट एका व्यक्तीला देतात, आणि त्यातून त्यांना 20,000 कोटीचा मलिदा मिळतो. त्यांनी सांगावं नाही मिळालं. जर मिळालं नसेल तर का जमीन दिली? कदाचित हा आकडा त्यांना कमी वाटत असेल, जास्त असेल. संसदेच्या पटलावरती चुनाव की गड़बड़ी हुई थी उसको लेकर के सुप्रीम कोर्ट में भी आपले संपला हा विषय. पटलावरती पटलावर हा विषय येणार नाही, हा संस्थेच्या पटलावरती येण्यासाठी सगळं संसद चालू नाही. मी ज्यांच्याकडे हा विषय पाठवायला पाहिजे ते अमित शहाजी, देशाचे गृहमंत्री, ज्यांच्या ताब्यामध्ये CBI किंवा ED वगैरे 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 तपास यंत्रणा आहेत, आणि त्या फक्त त्यांच्या राजकीय विरोधकांचे गळे दाबण्यासाठी वापरण्यात येतात या यंत्रणा. मात्र त्यांना आव्हान आहे. प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय ना, खाऊंगा ना खाने दूंगा. भ्रष्टाचारांची जागा तुरुंगात आहे, एकही भ्रष्टाचारी सुटणार नाही. मैंने तो ईडी को खुली छूट दी है. मग त्या खुल्या छूटमधून एकनाथ शिंदे आणि संजय सिरसाट यांचा 50,000 कोटीचा हा घोटाळा कसा काय सुटू शकतो, हे मला समजून घेण्यासाठी मी अमित शहाना पत्र लिहिलं आहे. या प्रश्नाचा, विषयाचा पाठपुरावा सातत्याने केला जाईल. काल महाराष्ट्रामध्ये रोहित पवार यांनी सुद्धा हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला चांगल्या प्रकारे. आज मीही मांडतोय. अमित शहाची भेट घेणार या विषयावर आज बघू ना, आणि नरेंद्र मोदींना याविषयी मी सगळं पाठवणार. हे सगळं पुरावे हे जे तुमचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात ना, पुरावे कुठे आहेत? आतापर्यंत त्यांना 50 प्रकरणाचे पुरावे दिले. साधी त्यांनी पोस्ट देण्याची त्यांच्या सौजन्य नाही खासदारांना, आमदारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात. हे काय सांगतात पुरावे? हे भ्रष्टाचारांचे राज्यातले सरदार आहेत आणि सेनापती इथे बसलेले आहेत.